हॅलो पेरेंट्स, आज आहे बेबी केअर डे 35। आज आपण बघणार आहोत जन्मताच बाळाला कावीळ का होते किंवा कावीळ झाल्यावरती बाळाला काय उपचार करायला पाहिजे। तर सामान्यतः 100पैकी 2 ते 3 मुलांना जन्माला आल्यावरती कावीळ होण्याचे प्रमाण बघण्यात येते। तर लहान मुलाला जन्मल्यानंतर कावीळ का होते, तर बाळ आईच्या संपर्कातून एकदम बाहेर आल्यामुळे रक्तपेशी कमी होऊन जातात आणि त्यामुळे बाळाला कावीळ होते, किंवा बाळाच्या शरीरात काही अँटीबॉडीज वाढत असतात, त्यामुळे बाळाला कावीळ होते। तर ही कावीळ दिसण्याची जी लक्षणं आहेत ती आता आपण बघूया। बाळाचे शरीर 2-3 दिवसांनी पिवळे दिसणे, त्याचबरोबर बाळाला शी फिकट कलरची होणे, त्यानंतर बाळाची सूचा कलर घट्ट डार्क पिवळसर दिसणे, त्याचबरोबर बाळाच्या हाताचे पंजे आणि पायाचे पंजे निळे किंवा पिवळे दिसणे, यासारखी लक्षणं जर तुम्हाला बाळ झाल्यानंतर 3 ते 5 दिवसात किंवा 7 दिवसात दिसत असतील तर तुमच्या बाळाला कावीळ झाली आहे असं समजावे आणि बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जावे। बाळाला कावीळ झाल्यानंतर बाळाला 2 तऱ्हेने ती कमी करता येते। एक असते फोटोथेरपी आणि सेकंड असते बाळाचं ब्लड ट्रान्समिशन। फोटोथेरपीमध्ये बाळाच्या शरीराच्या तापमानानुसार तापमान तयार केले जाते आणि बाळाला काचेच्या पेटीत ठेवून बाळाची कावीळ दूर केली जाते। जवळजवळ 2 ते 3 दिवसात बाळाची कावीळ दूर होऊ शकते। सेकंड टाईप आहे DVET म्हणजेच ब्लड ट्रान्समिशन। काही केसेसमध्ये बाळाची कावीळ ही फोटोथेरपीच्या टेम्परेचरपेक्षा जास्त वाढलेली असते, त्यामुळे बाळाचं रक्त बदलून बाळाला दुसरं ब्लड दिलं जातं आणि त्याद्वारे बाळाची कावीळ संपवली जाते। अशाच प्रकारच्या बेबी केअर टिप्ससाठी नवीन आईपणला नक्की सबस्क्राईब करा।